Hello guys, welcome back to Samu's mini vlog and happy new year to all my Instagram family. And I have not posted 31st any post or reel because my 12th prelims are going on. Please understand me and support me very well in this 2026. And 2026 is very precious for me because माझ्या मम्मी पप्पानी मला सरप्राईज दिले गाईज. आणि मी हे अनअवेअर होते. मी अभ्यास करत होते आणि मला सडनली मम्मी बोलली का तू रेडी हो, आपल्याला जायचं आता बाहेर. तर बोलली कुठे जायचं, बोलते जायचं आपल्याला. तर मी रेडी वगैरे झाली आणि मग मला बोलते का आपल्याला नेरळला जायचं मूवी बघायला. बोलली मूवी बघायला आत्ता ह्या टायमाला. मग नंतर इथे ना कर्जतमध्ये रिसेंटली एक गेम झोन ओपन झाला आहे, तर मला ना तिथेही नेलं होतं आणि आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. आणि माझं तुम्ही काय होतं फिलिंग्स जे आहेत ते ना एक्सप्रेस नाही करू शकत वर्ड्समध्ये, एवढे छान होते. म्हणजे इयरच्या फर्स्ट डेलाच मला असं एक सरप्राईज भेटलं आहे का कुठेतरी ही छोटी गोष्ट असेल बाकी सगळ्यांसाठी, बट इट वॉज व्हेरी प्रेशियस टू मी. मी माझ्या फॅमिलीसोबत खूप मस्त एन्जॉय केला. आणि असं काही नाही फ्रेंड्सच पाहिजे, बट फॅमिलीसोबतसुद्धा आपण खूप एन्जॉय करू शकतो. आणि इथे ना त्यांचे बजेट लिस्ट होते कुठल्या गेमची, काही प्राइजेस आहे वगैरे. आणि त्यांनी एक आम्हाला कार्ड दिला होता, तर तो कार्डमध्ये आपण रिचार्ज करायचं, जसं की 5000 1000 असे रिचार्ज करायचे. त्यानुसार ते आपल्या कार्डमधले पैसे ते डिडक्ट होणार, ते स्विप करायचं जी गेम आपण खेळणार आहे. आणि मी ते खूप सारे गेम्स खेळले आणि हा गेम मला खूप जास्त आवडला. ते बॉल शूट करायचं होतं आणि जेवढेही बॉल शूट होणार तेवढे तुमचे स्कोअर्स वाढणार. आणि त्यानंतर मी ना रॅपिड कोस्टर केलं होतं, म्हणजे जे आपण 3D इमॅजिनेशन करतो ना ते वालं. हे मी मॉलमध्ये केलं होतं तेव्हा खूप भारी वाटलेलं आणि हे आत्ताही सुद्धा खूप मस्त वाटत होतं. ते जे इमॅजिनेशन करतात खूप छान वाटत होतं. आणि थँक्यू सो मच मम्मी पप्पा फॉर दिस सरप्राईज. आणि आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी. आणि माझं 2026 खूप छान प्रकारे स्टार्ट झाला आहे. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी ना ते बॉक्सरचं मला खेळायचं होतं, बट तो माझा स्पंज जो आहे ना तो लागलाच नाही गाईज. Guys, you can see the score was only the 30 to 20% because my hand is little bit small, that the sponge was not gone. And मग तिथे मम्मीने थोडंफार मसाज वगैरे करून घेतली. ओनली 200 रुपीजचे ते मसाज होतं तिथे. मग मम्मीने मसाज करून घेतलं आणि मी ते गेम झोनमध्ये गेली होती. ते बलून्स वगैरे उडवले आणि बघा ही बारकी पोरगी कशी गाडीवर बसली आहे. अँड नाव इट्स टाईम टू गो फॉर दी फूड. आणि मग फूडसाठी आम्ही तिथे खालच्याच रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. आणि इथे इंडो चायनीज कॅफे टाईप्स सगळे. अँड इट इज अ प्युअर व्हेज. जर तुम्हाला रेफरन्स करायचं असेल कर्जतमध्ये तर तुम्ही इकडे नक्की प्रेफर करा. मी तुम्हाला सांगेन जे प्युअर व्हेज वगैरे आहेत ते. अँड आम्ही इथे मस्तपैकी फोटोशूट्स वगैरे केले आणि आमचं पार्सलसुद्धा आलं होतं इथे. आणि आम्ही बर्गर सँडविच आणि फ्रेंच फ्राईज मागवलं होतं. आणि हे मी गॉगल ना एक नेरळवरून परचेस केलं आहे, तर कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. इथं आमचं जे खायचं ते आलं होतं गाईज. आणि इथं यांचं प्रेम बघा, अगं इतना ज़्यादा प्रेम मत दिखाओ. त्यानंतर मस्तपैकी आम्ही फॅमिली टाईम स्पेंड केला आणि मामाकडे गेलो बिकॉज न्यू इयरचे विशेष द्यायचे होते. मग ध्रुवचं तुम्ही हे जे एक्सप्रेशन्स आहे त्याचे बघू शकताय. ध्रुव आमचं एवढा मस्ती करायला लागला आहे ना आता, आणि त्याचे ते कॉस्ट्युम्स वगैरे. आणि इथे ना तो धुरंधर मूवी बघून आला आहे ना, धुरंधर मूवी, तिथून तो एवढा फायटिंग करतो ना, सगळ्यांसोबतच जास्त फायटिंग करतो. मग त्याला आम्ही एक मस्तपैकी कॅडबरी आणली होती न्यू इयरचं. मस्तपैकी तो असा पोलीस सोबत खेळत होता. आणि माझा न्यू इयरचा फर्स्ट डे सरप्राईजने आणि खुशीने गेला. तुमचं कसं गेलं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, सी यू.